हॅलो हाय नमस्कार. तर आजचा व्लॉग जो आहे ते देवपूजाचा आहे. खरं तर रोज लवकर देवपूजा करून घेते, पण 15 दिवसातून एकदा तरी देवारा जिथे ठेवला आहे त्या कॉर्नरची व्यवस्थित स्वच्छता करून देव व्यवस्थित घासून पुसून मी घेते. रोज देवांना पाणी घालून पुसणं तर होतंच, पण 15 दिवसातून एकदा अशी स्वच्छता मी करतेच. म्हटलं यावेळी तुमच्यासोबतही माझे हे पूजा रुटीन शेअर करावे. अगदी मस्तपैकी 1 कप चहा घेतला आणि स्वतःचे आवरून घेतले. आज पूजेला वेळ लागणार म्हणून पूजा मुद्दाम मागे ठेवली होती. व्हिडिओचं थोडंफार कामही बाकी होतं, ते करून घेतलं, व्हिडिओ अपलोड केले आणि त्यानंतर मग पूजा करायला निघाले. तर मी देवारा ठेवला आहे हॉलमध्ये. सोफा जिथे आहे त्याच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे देवारा. माझा हा देवारा छोटासा आहे, पण तो अगदी व्यवस्थित ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. सगळ्यात आधी तर देवाची सगळी भांडी व्यवस्थितपणे घासून घेतली. एक ब्रश घेतलेला आहे, तर कोणताही जुना ब्रश नाही आहे, हा नवीन ब्रश मी घेतलेला आहे. कारण आपण यूज केलेला ब्रश हा देवांना वापरू नये असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी हा ब्रश घेतलेला आहे. ब्रशने थोडंसं कसं व्यवस्थित घासता येतं म्हणून मी हा ब्रश इथे वापरत आहे. पहिल्यांदा हे जे बाळकृष्ण आहेत त्यांना मी व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे. मी पहिल्या पितांबरी जी आहे ती वापरत आहे. आपली जी पितांबरी असते त्यांना थोडासा वेळ लागतो असं मला वाटतं ॲक्च्युली. ज्याला कुणाला जी योग्य वाटेल ती वापरली तरी सुद्धा इथे चालू शकते, पण या पितांबरीला थोडेसे लवकर होतं असं मला वाटतं. बोटाने आपण अगदी खाचापर्यंत नाही स्वच्छ करू शकत. तसं ब्रशनं कसं जिथे खाचा असतील तिथे सुद्धा ते ब्रशनं स्वच्छ होऊ शकतं. बेसिनच्या इथे देवांना नेऊन स्वच्छ करणं मला ॲक्च्युली पटत नाही, त्याच्यामुळे मी इथेच या प्रकारे स्वच्छ करते. त्यानंतर ही अन्नपूर्णा देवी आहे, तिलाही अगोदर करून घेते स्वच्छ. सगळे देव व्यवस्थित धुवून त्यांना व्यवस्थित अंघोळ घालून झालेली आहे. इथे मी पाण्याचा वापर करत नाही, इथे फक्त मी पुसून घेणार आहे देवाला सगळ्या बाजूने. त्याच्यासाठी एक वेगळे कापड ठेवलेलं आहे. इथे मी देवाऱ्याची उंची थोडीशी वाढावी म्हणून तो चौरंगावर ठेवला आहे आणि देवाच्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी असतात त्या चौरंगाखाली ठेवताही येतात. या अशा दोन्ही गोष्टींचा विचार करून मी या चौरंगाचा वापर केला. देवाऱ्याच्या आत 2 पायऱ्यांसारखी जागा आहे, ज्याच्या मापाची मी वस्त्र कापून आधीच ठेवलेली आहे व ती त्या जागेवर हंतरून घेतलेली आहे. या देवाऱ्याला एक छोटासा ड्रॉवर आहे, ज्यात मी हळदी, कुंकू आणि इतर काही गोष्टी ठेवते. इथे मी एक छोटंसं बकेटही केलं आहे, ज्यात रोज देवाला लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या आहेत. ते बकेट मी चौरंगाखाली ठेवते, जेणेकरून चौरंगाखालची जागाही वापरात येते. हळदी कुंकवाचा असा करंट मला फार आवडतो, त्यामुळे मी हाच वापरते. प्रत्येक देवाच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून त्यांना हळदी, कुंकू, गुलाल लावून ज्या त्या स्थानावर त्यांना ठेवले. कुलदैवताची मूर्ती देवाऱ्यात असायलाच हवी, त्यामुळे ज्योतिबांची मूर्ती मी ठेवलेलीच आहे. एक छोटासा शंख सुद्धा इथे मी ठेवलेला आहे.
ही बाळकृष्णांची मूर्ती आहे, जी माझ्या लग्नातली आहे, जिच्यासाठी 4 वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र व मुकुट मी आणलेले आहेत. रोज बदलून बदलून मी ही वस्त्र व मुकुट वापरते. अशी वस्त्र व मुकुट घातल्यावर खरंच बाळकृष्ण खूप गोड दिसतात. विठ्ठल रुक्माईची एक छोटीशी मूर्तीही मी माझ्या देवाऱ्यात ठेवलेली आहे. सोबत एक गणपती बाप्पाची व स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती आहे. स्वामी समर्थांच्या मूर्तीवर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे जे लिहिले आहे त्याने रोज एक नवीन बळ मिळतं, बरोबर ना? मध्यभागी एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे. त्याच्या एका बाजूला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घालून एक सुपारी, रुद्राक्ष व एक नाणं ठेवलं आहे व त्याच्या दुसऱ्या बाजूला एका वाटीमध्ये तांदूळ घालून अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे. आणि मध्यभागी चौरंगावर महादेवांची पिंड ठेवलेली आहे. माझ्या आईमुळे खरं तर मला महादेवांच्या पूजेची गोडी लागली. लहानपणापासून घरात महादेवांची पूजा, नामस्मरण, त्यांच्याप्रती घरात प्रत्येकाच्या मनात असलेली भक्ती, विश्वास पाहत पाहतच मी मोठी झाले. त्यामुळे माझ्या घरातही देवाऱ्यामध्ये महादेवांची पिंड ही असणारच हे मी आधीच ठरवले होते. ही पिंड मी सागरेश्वरवरून आणलेली आहे. सोबतच एक गाय वासरू आणि दत्त महाराजांची मूर्ती सुद्धा मी इथे ठेवलेली आहे. चौरंगासमोर मी एक लाकडी आयताकृती फरशीसारखा एक भाग ठेवलेला आहे, ज्याच्यावर मी जे काही साहित्य लागते ते ठेवते. त्याचप्रमाणे माझ्याकडे 2 आध्यात्मिक पुस्तकं आहेत. त्याच्यामधला एक ग्रंथ जो आहे हा शिवलीला अमृतचा आहे, जो मी अगदी पहिल्यापासून वाचते, आणि एक जो आहे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. देवाऱ्यासमोर रोज मी एक छोटीशी बॉर्डर रांगोळी काढतेच आणि त्यासोबत ओम सुद्धा काढते. रोज मी महादेवांच्या पिंडीवर एक पांढरे फूल अर्पण करते व एक बेल वाहते. बेलाचे झाड मी माझ्या मम्मीकडून आणले होते आणि ते कुंडीतच लावले आहे व महादेवांच्या कृपेने ते खूप मोठे आलेले आहे. त्यामुळे रोज महादेवांना बेल अर्पण करता येते. सर्व देवांना फुले वाहण्याऐवजी समोर झेंडूची 2 फुले ठेवते, कारण फुले मोठी असल्याने देवाऱ्यातील देवच मग दिसून येत नाहीत.
सर्व पूजा करून झाल्यानंतर मग धूपारती लावते आणि सर्व देवांना दाखवते. त्याचसोबत उठून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवते. कारण मला इथे एक दिवा लावायचा असतो, पण इथे टी व्हीचं कनेक्शन असल्यामुळे इथे दिवा लावता येत नाही. वायरिंग असल्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. म्हणून मी काय करते, धूपारती जेव्हा लावते तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांनाही दाखवून घेते. अशा प्रकारे मी माझ्या घरातील हॉलचा एक छोटासा कॉर्नर देवघर ठेवून सुंदर बनवला आहे. माझं हे छोटंसं देवघर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनापासून धन्यवाद.